सांगणं आहे की स्वतःचं घर जर काचायचं असेल तर त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचा प्रयत्न करू नये. आणि व्हिडिओचा काय असेल, तुमच्याकडे काय व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा. आमच्याकडे डॉक्टर पाटील, राणा पाटील, मल्हार पाटील, तुमच्या 3 पिढ्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. आम्ही जर व्हायरल करायला लागलो, परंतु आमची संस्कृती चांगली आहे, आमचे विचार चांगले आहेत, काय वागायचं काय नाही आम्हाला चांगलं कळतंय. तुमच्याकडे जर व्हिडिओ असतील तर तुम्ही खुशाल व्हायरल करा. कधी व्हायरल करायचे आम्हाला सांगा, आम्ही त्या दिवशी आमच्याकडे व्हिडिओ व्हायरल करू. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये चुकीचे हावभाव करणारे व्हिडिओ दाखवले पत्रकार परिषदेमध्ये. सुरुवात ऐका, मी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी होते. सर्व धाराशिव शहरातील जनता, माता भगिनी त्या मिरवणुकीला आल्या होत्या. शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून ठेवायची आणि त्या ठिकाणी डॉल्बीचे 2 साऊंड लावून, 4 भोंगे लावून, स्वतः राणा पाटलाचं गाणं लावून, स्वतः धिंगाणा घातला. दंड ठोकतली. काय ते कुस्तीचं मैदान नव्हतं, राजकीय आखाडा नव्हता. ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस दंड ठोकतो. आणि हे काय नाही, फक्त एखादी उमेदवारी मिळावी नगरपालिकेची अध्यक्षपदाची आणि मी ओमराजाला कसा विरोध करतो हे दाखवण्याचं फक्त ह्यातून चालू आहे. उद्या जर त्यांना उमेदवारी नाही मिळू द्या, ही ते राणा पाटलाच्या विरोधात दंड ठोकतात. आम्हाला काय माहित नाही, जुना अनुभव आहे त्यांचा, त्याच्यामुळे हे काय नवीन नाही. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी गौण समजतो. अश्लील हावभाव आपल्याकडून अगोदर झाला असं त्यांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणणं आहे. त्यांच्यानंतर फक्त त्यांनी दंड थोपटले असं ते उत्तर देत आहेत, परंतु तिकडून अश्लील हावभाव करण्यात आलेले आहेत. साहेब, आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी राणा पाटलाचं गाणं लावलं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपला आराध्य दैवत गणपती यांचे गाणे लावले आणि आम्ही माता भगिनीचं स्वागत केलं. आम्ही त्या ठिकाणी राणा पाटलाचे त्यांनी गाणे लावलेले, त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केले. आम्ही केलेला नाही व्हिडिओ व्हायरल. त्यांना असं वाटलं की आपण व्हिडिओ व्हायरल केल्याने लय आपल्या नेत्याला चांगली शाबासकी मिळेल, परंतु ते प्रकरण जेव्हा अंगलट आलं त्यांच्या, त्यावेळेस त्यांनी चालू केलं की समोरून आम्हाला हावभाव केल्यामुळे आम्ही केलं. परंतु आम्ही असं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही. आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी शहरातील आमच्या माता भगिनी आल्या होत्या, आमच्याकडून चुकूनही असं गैरवर्तन कधी होणार नाही. व्हिडिओ पाठवलाय त्यांनी. त्यांनी 5-6 जणांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं म्हणून त्यांच्या समोर स्टेज मारू नका, दुसरीकडे मारा. जर कोण पहिला आलं तर तुम्ही सत्कार करा, तरी नंतर करतील. पण तसं न होता त्या ठिकाणी सर्वसामान्यांची मन दुखावली गेली. नाही, सुरुवात चालू झाली जेव्हा त्यांचा नेता आला, त्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांनी हा बालिशपणा त्यांनी चालू केला. त्यांनी व्हिडिओ दाखवलाय आपल्याकडून अश्लील हावभाव होत आहेत कार्यकर्त्याकडून. तो व्हिडिओ प्रसारित केला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी. त्यांचा व्हिडिओ त्यांनी स्वतः टाकलेला मी तुम्हाला दाखवतो. दोन्ही पण दाखवलेले आहेत की त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे, त्यांनी सुरुवात केली. आता तिथला एखादा कार्यकर्ता झाला असेल उत्साहित म्हणून त्यांनी केला, परंतु हे करणं चुकीचं आहे. आम्हाला पण हे पटलेलं नाही. परंतु त्यांनी त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि मी ओमराजेला कसा विरोध करतो आणि मला उमेदवारी कशी मिळती यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मी तुम्हाला असं सांगतो, उमेदवारी नाही मिळू द्या, उद्या त्यांच्या विरोधात दंड ठोकते. ती काय नवीन नाही गावाला.